मग इथं प्लस मायनस हे जे सायन्स आहे त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो आणि फॅक्टर्स पाडायला आपले बऱ्याचदा चुकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोपी पद्धत आपण अशी पाहूया, ज्याच्यामध्ये हे जे सायन्स आहेत ते साइन कुठले आहेत त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की जे कुठले फॅक्टर्स आपल्याला मिळणार आहेत त्याचं साइन कोणतं घ्यायचं. हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन क्लास 10th मॅथ्स मधला एक पॉईंट पाहूया, ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स किंवा सोल्युशन्स फॅक्टरायझेशन मेथडने सोडवायचे असतात. आता ही फॅक्टरायझेशन मेथड वापरत असताना याच्यामध्ये आपल्याला जे कॉन्स्टंट टर्म असते त्याचे फॅक्टर्स पाडायचे असतात आणि याच्यामध्ये बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो की त्याचे जे फॅक्टर्स आहेत त्यांचं जे साइन आहे ते घेण्यामध्ये. म्हणजे समजा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन असं असेल x² + 5x + 6 = 0, किंवा दुसरं एखादं इक्वेशन असं असेल x² - 5x + 6 = 0. आता याच्यामध्ये आपण कन्फ्यूज बऱ्याचदा असं होतो की 6 चे फॅक्टर्स पडताना त्यांचा गुणाकार तर 6 पाहिजे पण बेरीज 5 आली पाहिजे. आणि दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन असं आहे x² - 5x + 6, इथं सुद्धा 6 फॅक्टर्स पाडायचे पण त्यांची बेरीज -5 आली पाहिजे. मग इथं प्लस मायनस हे जे सायन्स आहे त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो आणि फॅक्टर्स पाडायला आपले बऱ्याचदा चुकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोपी पद्धत आपण अशी पाहूया, ज्याच्यामध्ये हे जे सायन्स आहेत ते साइन कुठले आहेत त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की जे कुठले फॅक्टर्स आपल्याला मिळणार आहेत त्याचं साइन कोणतं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपली चूक पुन्हा कधीच होणार नाही. तर त्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक पाहूया. त्याच्यामध्ये ऍक्च्युली फक्त 4 भाग आहेत, तेवढे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. आता त्याच्यासाठी आपण 4 प्रकारचे 4 इक्वेशन्स घेऊया. पहिलं इक्वेशन असं घेऊ x² + 5x + 6 = 0. दुसरं इक्वेशन असं घेऊया x² + x - 6 = 0. तिसरं इक्वेशन घेऊया x² - x - 6 = 0. आणि शेवटी घेऊया x² - 5x + 6 = 0. कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असू दे, याच्यामध्ये हेच 4 प्रकार असणार आहेत. कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर सायन्सचा विचार आपण केला तर ह्या 4 पैकीच कुठलं तरी इक्वेशन आपल्याला परीक्षेला विचारलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड वापरून त्याचं सोल्युशन काढायचं आहे. आपण ती मेथड काय आहे ते बघणार नाही, कारण ती आपल्याला माहिती आहे. फक्त फॅक्टर्स पाडणं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ते फॅक्टर्स कसे पडतील आणि त्यांचं साइन काय घ्यायचं तेवढंच आपण या 4 इक्वेशनसाठी बघूया. म्हणजे परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न आला तर एवढ्यापैकीच कुठला तरी प्रश्न, म्हणजे इथं व्हेरिएबल कदाचित बदलेल, ह्या टर्म्स बदलतील, पण साइनचा जर विचार केला तर हेच 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये हा जो पहिला प्रकार बघितलाय त्याच्यामध्ये दोन्ही साइन्स पॉझिटिव्ह आहेत. फक्त आपण सेकंड टर्म आणि थर्ड टर्मचा विचार करणार आहोत. दुसऱ्या इक्वेशनमध्ये सेकंड टर्म पॉझिटिव्ह आहे, थर्ड टर्म निगेटिव्ह आहे. तिसऱ्यामध्ये दोन्ही निगेटिव्ह आणि चौथ्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह. त्यामुळे इथं प्लस प्लस, प्लस मायनस, मायनस मायनस किंवा मायनस प्लस यापैकीच कुठलं तरी इक्वेशन असणार आहे. तर एक एक प्रकारापासून आपण सुरुवात करूया. समजा हा पहिला प्रकार आहे ज्याच्यामध्ये दोन्ही प्लस आहे. मग 6 चे फॅक्टर्स पडताना एक लक्षात घ्यायचं की दोन्ही जर पॉझिटिव्ह असतील तर ह्याचे जे काही फॅक्टर्स पडतील ते दोन्ही पॉझिटिव्हच असणार आहेत. म्हणजे इथं 6 चे 3 आणि 2 असे फॅक्टर्स पडतील, त्या दोन्हीची बेरीज करायची. तर हे झाले 6 चे फॅक्टर्स 3 आणि 2 अशा पद्धतीनं की ह्यांचा गुणाकार 6 मिळेल. सो +3 × +2 प्रोडक्ट इज ऑलवेज पॉझिटिव्ह, कारण दोन्ही पॉझिटिव्ह आहेत आणि यांची बेरीज 3 + 2 5 मिळेल. सो दीज आर दी फॅक्टर्स. म्हणजे हे दोन्ही साइन्स पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असतील तर फॅक्टर्सचे दोन्ही साइन्स सुद्धा पॉझिटिव्ह. हा सोपा प्रकार आहे, ह्याच्यामध्ये जास्त कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही. दुसरा भाग ज्याच्यामध्ये प्लस मायनस असेल, म्हणजे हे कॉन्स्टंट टर्म जर निगेटिव्ह असेल तर आता जे प्रकार आपण जे फॅक्टर्स पाडणार आहोत त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ती जर निगेटिव्ह असेल तर ह्या दोन्हीपैकी कुठला तरी एक फॅक्टर निगेटिव्ह असणारच. हे नेहमी लक्षात ठेवायचं, म्हणजे मग आपली चूक होत नाही. जसं इथं पण शेवटची कॉन्स्टंट टर्म निगेटिव्ह आहे, त्याचा अर्थ इथं जे काही फॅक्टर्स पडतील त्यातली एक टर्म निगेटिव्ह असणारच आहे. मग आता इथंही 3 आणि 2 हे फॅक्टर्स पडतील. 3 आणि 2 यांची वजाबाकी 1 येते, कारण कॉन्स्टंट टर्मचा कोएफिशियंट काय नाही, म्हणजे तो 1 दिलाय, यांची वजाबाकी 1 मिळते. आपला प्रश्न आता फक्त इतकाच आहे की ह्यांना साइन कोणतं द्यायचं. तर इथं एक लक्षात ठेवायचं की एक तर पॉझिटिव्ह आहे एक तर निगेटिव्ह आहे. आपल्यासमोर प्रश्न इतकाच आहे की ह्यातला पॉझिटिव्ह कोणता आणि निगेटिव्ह कोणता. तर त्याच्यासाठी ट्रिक अशी वापरायची की हा जो मधलं जी टर्म आहे त्याचं जे साइन आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं. 3 आणि 2 पैकी मोठी संख्या कोणती, तर 3 आणि दुसरं चिन्ह -2. आता हे व्हेरीफाय करूया. +3 - 2 यांची बेरीज +1 येईल, म्हणजे बेरीज बरोबर मिळते. आणि +3 - 2 यांचा गुणाकार -6 मिळेल, कारण एक नंबर निगेटिव्ह आहे. सो दीज आर दी 2 फॅक्टर्स. म्हणजे
जर साईन्स मिडल आणि लास्ट टर्मचे प्लस मायनस असतील तर फॅक्टर्सचे साईन्स सुद्धा प्लस आणि मायनसच असतील. फक्त प्लस कुणाला आणि मायनस कुणाला एवढं लक्षात ठेवायचं की मधल्या टर्मचं जे साईन आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं. सो इथं दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्मचे साईन पॉझिटिव्ह निगेटिव्ह, फॅक्टर्सचे साईन सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्याच पद्धतीने इथं सुद्धा आहे. मग इथं सुद्धा कॉन्स्टंट टर्म निगेटिव्ह आहे. याचा अर्थ 100% ह्याच्यापैकी जे दोन फॅक्टर्स आहेत त्यातला एक निगेटिव्ह असलाच पाहिजे तरच गुणाकार आपल्याला निगेटिव्ह मिळेल. मग इथं सुद्धा फॅक्टर्स 3 आणि 2 असेच पडतील, कारण 3 आणि 2ची वजाबाकी -1 मिळेल, कारण इथं कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. आता पुन्हा तोच प्रश्न की हे निगेटिव्ह साईन कुणाला द्यायचं, तर मिडल टर्मचं जे साईन आहे ते मोठ्या संख्येला. मग मिडल टर्मचं साईन निगेटिव्ह आहे, ह्या दोन्हीपैकी मोठी संख्या -3 ला निगेटिव्ह साईन द्यायचं आणि पॉझिटिव्ह साईन द्यायचं 2 ला. आता हे व्हेरीफाय करूया. -3 + 2 याची वजाबाकी किंवा बेरीज -1 येईल आणि या दोन्हीचा गुणाकार -6 मिळेल. म्हणजे जर साईन्स निगेटिव्ह असतील, मायनस असतील, तर इथं सुद्धा एक निगेटिव्ह असणार आहे साईन आणि एक पॉझिटिव्ह असणार आहे. निगेटिव्ह साईन कोणाला द्यायचं, तर जो मोठा फॅक्टर आहे त्याला निगेटिव्ह आणि लहान फॅक्टरला पॉझिटिव्ह. आणि शेवटचा इथं आता 6चं साईन पॉझिटिव्ह आहे आणि मिडल टर्मचं साईन निगेटिव्ह आहे. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं की आपल्याला दोन संख्या तर अशा पाहिजेत ज्यांची बेरीज निगेटिव्ह पाहिजे आणि गुणाकार पॉझिटिव्ह पाहिजे. याचा अर्थ याचे जे काय फॅक्टर्स असतील त्या दोन्हींची साईन्स निगेटिव्हच असली पाहिजेत, तरच आपल्याला या दोन्ही निगेटिव्ह नंबरचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह मिळणार आहे. त्यामुळे मायनस प्लस जर असेल तर दोन्ही फॅक्टर्स निगेटिव्ह असणार आहेत. मग पुन्हा एकदा इथं फॅक्टर्स पडतील -3 -2. -3 आणि -2 यांचा गुणाकार +6 मिळेल आणि यांची बेरीज -5 मिळेल. त्यामुळं जर इथं साईन्स निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतील तर हे फॅक्टर्स जे आहेत ते निगेटिव्हच मिळतील. तर हे 4च प्रकार आहेत ज्याच्यानुसार आपल्याला कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सोडवू शकतो. म्हणजे कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर फक्त सेकंड टर्म आणि थर्ड टर्मचं साईन याच्यावरून आपण असा विचार करायचा. आणि हे फॅक्टर्स जे पडलेले आहेत त्याच्यामध्ये आता पहिला जास्त कन्फ्युजिंग नाही आहे, सगळे पॉझिटिव्ह आहेत, याचा अर्थ फॅक्टर्स पण पॉझिटिव्ह असणार आहेत. जर शेवटची टर्म निगेटिव्ह असेल, कॉन्स्टंट टर्म, तर जे फॅक्टर्स आपल्याला मिळणार आहेत त्यातला एक पॉझिटिव्ह असणार आणि एक निगेटिव्ह असणार आहे. हे एक लक्षात घ्या. ही सिंपल ट्रिक आपण वापरायची. कॉन्स्टंट टर्म जर निगेटिव्ह असेल मग मिडल टर्मचं साईन काही असू दे, कॉन्स्टंट टर्म जर निगेटिव्ह असेल तर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेच फॅक्टर्स मिळणार आहेत. हे एक लक्षात ठेवू. आणि शेवटचा कॉन्स्टंट टर्म पॉझिटिव्ह आणि मिडल टर्म निगेटिव्ह असतील तर दोन्ही टर्म्स या निगेटिव्ह असणार आहेत. त्यामुळं ऍक्च्युअली आपल्याला फक्त 3 प्रकार लक्षात ठेवायचे आहेत. एक तर पहिला प्रकार दोन्ही पॉझिटिव्ह, दुसरा प्रकार कॉन्स्टंट टर्म निगेटिव्ह आणि शेवटचा प्रकार कॉन्स्टंट टर्म पॉझिटिव्ह आणि मिडल टर्म निगेटिव्ह. तर ह्यानुसार आपण कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स न चुकता पाडू शकतो आणि त्याच्यामध्ये आपलं साईनमध्ये कन्फ्यूज होणार नाही. तर ही पद्धत तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये उपयोगी पडेल.